नमस्कार मित्रांनो, आता रायझिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की उन्हाळ्यात 500 गावरान कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागणार व या 500 गावरान कोंबड्यांसाठी दिवसाचा खाद्य खर्च हा किती असणार। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 500 गावरान कोंबड्यांना उन्हाळ्यात दिवसाला खाद्य हे किती लागणार व 500 गावरान कोंबड्यांचा उन्हाळ्यात दिवसाचा खाद्य खर्च हा किती असणार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा व याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की इथं व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधव व कास्तकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा। व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं व्हिडिओची लिंक शेअर करा। राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं, तर आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांनो आणि मायबाप कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। जर आपणही मला आपलं व घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला जरूर टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की उन्हाळ्यात 500 गावरान कोंबड्यांसाठी प्रति दिवस किती खाद्य लागणार व या खाद्यासाठी प्रति दिवस खाद्य खर्च हा किती येणार। या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उत्तर घेणार आहोत। त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगणार आहे की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायला पाहिजे, ते किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि कोणतं खाद्य उन्हाळ्यात दिल्यानं फायदा होतो, कोणतं खाद्य उन्हाळ्यात दिल्यानं नुकसान होते आणि कोणतं खाद्य दिल्याने आपला खाद्य खर्च या ठिकाणी कमी होऊ शकतो। सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। एवढीच कळकळीची विनंती की व्हिडिओ मात्र स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा। मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे। तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर आपल्याला गावरान कुक्कुटपालनात कुणीही सांगणारं नव्हतं, शिकवणारं नव्हतं, समजावणारं नव्हतं, पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम आपल्याला सांगणार, समजावणार आणि शिकवणार। ह्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आता आपणही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा। मग आम्ही कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतो व आमच्या सोबत आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी जॉईन होता येऊ शकते हे समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते, ज्यात मी लेक्चर घेत असतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेक्चर घेतलं की त्यानंतर वेदर बुलेटिन असते की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी तुमची जी प्रश्न असतात त्या सर्वांची मी उत्तरं देत असतो। इतर दिवशी जी काही प्रश्न उत्पन्न होत असतात त्यांची उत्तरं दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर देत असतात, म्हणजे तुमच्या एकाही प्रश्नाला अनुत्तरित ठेवल्या जात नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आमची मुख्य 5 उद्देश। नंबर 1,
गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च 80% कमी करून देणं ही आमची जबाबदारी। नंबर 2, गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून, उन्हापासून, थंडीपासून, वादळी वाऱ्यापासून, त्याचबरोबर या ठिकाणी पावसापासून, अवकाळी पावसापासून आणि गारपिटीपासून संरक्षण कसं करायचं, याच्यासाठी आदर्श मजबूत शेड कसा असावा, त्यासाठी त्या ठिकाणी खर्च किती येणार, कमीत कमी जागेत कमीत कमी पैशात व कमीत कमी मेहनत कशा पद्धतीने शेड डेव्हलप करा हे तुम्हाला सांगितले जाते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की बाबा आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कधीही कोणताही आजार येऊ नये म्हणून वेळोवेळी लसीकरण करायला पाहिजे। मग हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन, लसीकरण करून सुद्धा आपली कोंबडी व पिल्ले आजारी पडले तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्याच्यावरती कोणता उपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन, ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू राहील कमी। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 4, हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कशी करायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन, ज्यामुळे तुम्हाला पिल्लापासून मोठी कोंबडी होईपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी उद्भवणार नाही। 5वी व शेवटची गोष्ट मित्रांनो, आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले, गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी सखोल मदत होत राहील। अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही करतो व ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला गावरान कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। यासाठी तुम्ही संपर्क साधू शकतात। लखन सरांची नंबर आहे 84 21 82 62 62। लखन सरांना कॉल केला, त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 स्वतःचा पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढी माहिती पाठवली की मग त्या ठिकाणी लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 058 460 म्हणजे 8265088460 पाठवली। बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा। यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल 100% पूर्ण। तर चला मित्रांनो, आता हे झालं रजिस्ट्रेशनचं। तुम्हाला करायचं असेल तर 84 21 82 62 62 एकदा कॉल करून घ्या, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही। तर बघा मित्रांनो, आता आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूयात की 500 गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात आपल्याला किती खाद्य लागणार व किती खाद्य खर्च दिवसाला येऊ शकतो। तत्पूर्वी ही महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्याची काही त्या ठिकाणी अडचणी असतात की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढले की कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढत असते। अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात गावरान कोंबडीला जास्त कोरडा आहार व त्याचबरोबर उष्णता वाढवणारा आहार द्यायचा नसतो। त्याऐवजी आपल्याला गावरान कोंबडीला हा ओलावा युक्त असणारा आहार व कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करणारा आहार द्यावा लागतो। मग याच्यामध्ये द्यायचं काय हे प्रथम सांगतो। आपल्याला उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना द्यायचं आहे या ठिकाणी मका, त्यासोबतच ज्वारी, तांदूळ आणि सोया DOC। त्याचबरोबर आपल्याला द्यायचं आहे टोमॅटो, त्यासोबत कांदा, त्यासोबत आपण देऊ शकतो टरबूज, खरबूज, काकडी, बीट व इतर पालेभाज्या आणि सोबतच आपण देऊ शकतो हायड्रोपोनिक पद्धतीचं खाद्य, अझोला आणि त्याच सोबत आपण देऊ शकतो या ठिकाणी मेथी घास, दशरथ घास, नेपियर गवत, शेवगा, बाभूळ हे सगळं देऊ शकतो। आता द्यायचं काय नाही, गहू अजिबात द्यायचा नाही, बाजरी अजिबात द्यायची नाही, सुक्कट अजिबात द्यायचं नाही, वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य अजिबात द्यायचं नाही, हॉटेल, हॉस्टेल, रेस्टॉरंटचं खाद्य कमी करायचं, लसणाचा वापर कमी करायचा, गुळपाण्याचा वापर कमी करायचा की ज्याच्यामुळे शरीरातील उष्णता वाढेल असा आहार द्यायचा नाही। आता तुम्हाला सांगतो की पहिले आहार कसा तयार करून घ्यायचा। बघा मित्रांनो, कोरडा आहार तयार करणं फार महत्त्वाचं आहे। याच्यासाठी 60 किलो मका घ्या, मक्याचा भरडा केला की त्यात ज्वारीचा भरडा 20 किलो मिसळा। या 80 किलोमध्ये 10 किलो तुम्ही तांदळाची कणी टाका, 90 किलो यात 10 किलो सोयाबीन भरडा करून टाका। हे 100 किलोचं खाद्य तयार करा। त्यात गरजेपुरतं मीठ आणि गरजेपुरतं पाणी त्या ठिकाणी ओलावा शिडकावा म्हणून द्या, गुळ पाण्याचा वरून शिडकावा द्या, ज्यामुळं त्या खाद्याला एक टेस्ट येईल। आता हे सगळं केल्यानंतर आता दिवसाचं खाद्य नियोजन कसं। बघा, गावरान कोंबडी उन्हाळ्यात खाद्य थोडंसं कमी खाते, पण अंड्यावरची गावरान कोंबडी ही जवळपास 120 ग्रामपर्यंत खाद्य खात असते। पण आपण दिलं जाणारे खाद्य हे संपूर्णतः कोरडं नसते, म्हणून 150 ग्रामपर्यंत खाद्य ही त्या ठिकाणी कोंबडी खात असते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रति कोंबडी प्रति दिवस जे आपण वरी 100 किलो खाद्य तयार केले त्याचा वापर काय करायचा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 30 ग्रॅम करायचे।
30 ग्रॅम म्हणजे किती मित्रांनो, तर जवळपास 500 कोंबड्यांसाठी आपल्याला 15 किलो इथं खाद्य लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी 15 ग्रॅमपर्यंत वापर करायचा आहे लेयर फीडचा। 15 ग्रॅम जर आपण प्रति कोंबडीसाठी लेयर फीडचा वापर केला तर 7.5 किलोच्या आसपास या ठिकाणी लेयर फीड म्हणजे कोरडं जे खाद्य असणार आहे ते 15 किलो, 7.5 किलो लेयर फीड म्हणजे 22 किलो, 500 ग्रॅम म्हणजे 22.5 किलो। मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जे शिल्लक राहिलेले संपूर्ण आहे नियोजन 105 ग्रॅमचं, तर 105 ग्रॅम जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे फक्त ओलसर खाद्य, ज्याच्यामध्ये आपण टरबूज, खरबूज, काकडी त्यासोबतच देऊ शकतात मित्रांनो, बीट, कांदा त्यासोबतच आपण देऊ शकतात मेथी घास, दशरथ घास यांसारखं जे काही ओलसर खाद्य आहे ते हायड्रोपोनिक, आजोला जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते आपण देऊ शकतो। आता 105 ग्रॅमचा जर विचार केला तर मित्रांनो सरासरी आपण जर या ठिकाणी पकडलं तर 100 कोंबड्यांसाठी आपलं असणारं खाद्य नियोजन हे 105 ग्रॅमनुसार 10.5 किलोच्या आसपास जाईल आणि 500 कोंबड्यांसाठी 52.5 किलोच्या आसपास हे पूर्ण खाद्य नियोजन इथं आपलं जाणार। हे जवळपास खाद्य आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाते। जरी एकंदर आपण विचार केला की कोरडं खाद्य जर 25 रुपये किलो रेटनं पडत असेल तर यानुसार आपण बघू शकतात की आपल्याकडे 15 किलो एकदम कोरडं खाद्य वापरेल तर त्यासाठी लागणारा खाद्य खर्च जो असणार आहे मित्रांनो, तर हा लागणारा खाद्य खर्च 25चा जर 15 सोबत आपण या ठिकाणी गुणाकार केला तर आरामशीर पद्धतीने उत्तर येईल 375 रुपयाचं इथं खाद्य लागेल। त्यासोबत मित्रांनो लेयर फीडचा जो वापर आहे तो 15 ग्रॅम करायचा आहे म्हणजे 500 कोंबड्यांसाठी 7.5 किलो आणि लेयर फीडचा भाव जो आहे तो 40 रुपये किलो। यानुसार इथं लागणारं खाद्य हे 375 प्लस 300 म्हणजे 675 रुपयाचं एकंदर इथं खाद्य खर्च होऊ शकतो। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की ॲज अ ट्रॅव्हल वगैरे बाहेरून आपण भाजी वेस्टेज वगैरे राहतो त्याला 150-125 रुपये रोजचे जातील, म्हणजे साधारणतः 800 रुपये खाद्य खर्च हा 500 कोंबड्यांसाठी येऊ शकतो, म्हणजे 1.5 रुपयाच्या आसपास हा खाद्य खर्च बसतो। याला उकिरडा व इतर असणाऱ्या घटकांचा वापर करून आपण या खाद्य खर्चाला आणखीन देखील मॅनेज करू शकतो। आता हे ज्याची त्याची स्किल आहे। या पद्धतीनं मित्रांनो 500 गावरान कोंबड्यांसाठी दिवसाला लागणारं खाद्य उन्हाळ्यात हे लागणार 75 किलो। त्याच्यामध्ये जर आपण ओल्या खाद्याचा वापर केला तर ते 52.5 किलोपर्यंत द्यायचे, 15 किलो एकदम कोरडं खाद्य आणि आपल्याला द्यायचे 7.5 किलो लेयर फीड। या पद्धतीनं जर खाद्याचं नियोजन केलं तर मला वाटते या उन्हाळ्यात आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, उद्भवणार नाही व याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार, याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याचं वजन वाढणार, यामुळे आपल्या गावरान कोंबड्या अजिबात आजारी पडणार नाहीत। हे खाद्य नियोजन करत असताना त्या ठिकाणी कोरडं खाद्य व लेयर फीड एक तर सकाळी 8 ते 11 किंवा संध्याकाळी 4 नंतर द्या व दुपारी 11 ते संध्याकाळी 4च्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी पूर्णतः ओलं खाद्य द्यायचं आहे, म्हणजे जे आपण वरी सांगितलं त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे। या पद्धतीनं जर नियोजन केलं तर मला वाटते आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण या उन्हाळ्यात भासणार नाही व आपण आपल्या या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दाम दुप्पट निव्वळ नफा उन्हाळ्यात कमावू शकतो। मग हेच मार्गदर्शन फार अचूकपणे व फार बारीक पद्धतीने मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो। मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सामील व्हायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी संपर्क साधा। लखन सरांची नंबर आहे 84 21 82 62 62। जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं पूर्ण पत्ता 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढी माहिती पाठवली की मग आपण या ठिकाणी बघू शकतात की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील। बस यावर 500 रुपये पाठवून एकदा स्क्रीनशॉट पाठवा। यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण। खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। यासाठी एकदा कॉल करा। लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62। तर मित्रांनो याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत। हे व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहेत। आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 स्वतःचा पूर्ण पत्ता 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ आणि ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आज आपण बघितलं की 500 गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात प्रतिदिवस किती खाद्य लागते, यासाठी किती खाद्य खर्च येऊ शकतो।
मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा. तुमच्या मनात कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील तर विचारत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तरं देत राहील. त्याचबरोबर जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधव व कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांचा वापर करून व्हिडिओला शेअर करू शकता. जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना हात जोडून मी विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.